हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त असा 10 ते 15 मिनिटात तयार होणारा नाश्ता आणि तोही एकदम पौष्टिक आणि मुलंसुद्धा खूप आवडीनं हा नाश्ता खातील. तर या पद्धतीने नक्की करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पहा मी 1 कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला 2 चमचे भरून रवा घालायचा आहे. इथे पहा यामध्ये आता आपल्याला भाज्या घालायच्या आहेत. तर 1 कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि 1 छोट्या आकाराचा बटाटा मी साल काढून खिसून घेतलेला आहे स्वच्छ धुवून. तर घट्ट पिळून घ्यायचा आहे. तर यामध्ये मी सर्व भाज्या घालून घेणार आहे. यामध्ये तुम्ही शिमला मिरची, गाजरसुद्धा घालू शकता. तर इथे पहा इथं मी लाल मिरची बारीक करून घातलेली आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक घालू शकता. इथं अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा भरून गरम मसाला घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर इथे पहा आता आपल्याला 1 पळी भरून तेल घालायचं आहे. तेल घातलं की आपला हा नाश्त्याचा पदार्थ एकदम मऊसूद आणि छान होतो. तर इथं मी 1 कप भरून पाणी घेतलेलं आहे. तर अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. तर एकदम झटपट आणि खूप छान अशी टेस्टी पौष्टिक अशी ही नाश्त्याची रेसिपी तयार होते. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. खूप मस्त असा आवडीनं मुलंसुद्धा खातील. तर इथे पहा अगदी थोडं थोडं पाणी घालत मी हे बॅटर तयार करून घेणार आहे. तर इथं मला साधारण 1.5 कप भरून पाणी लागलेलं आहे. तर हे व्यवस्थित असं गाठी गुठळ्या न होता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात हा नाश्ता तयार होतो. तर इथं मी 5 मिनिटासाठी हे असं झाकून ठेवलं होतं. तर त्यामध्ये रवा घातलेला आहे. त्यासाठी मी 5 मिनिट झाकून ठेवलं होतं. नंतरनं इथं मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे. तर तव्याला थोडंसं तेल लावून घेते. तर आपला तवा छान असा तापला की त्यावरती आपलं हे बॅटर घालून घ्यायचं आहे. खूप पातळ करायचं नाही किंवा खूपही जाड करायचं नाही. तर या पद्धतीने चमच्याने व्यवस्थित असं आपण हे पसरून घ्यायचं आहे सर्व. तर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे छान असं वरची बाजू वाफलून घ्यायची आणि 2 ते 3 मिनिटानंतरनं आपण याच्यावरचं झाकण काढून पाहूया. तर इथे पहा मस्त असं आपलं हे तयार झालेलं आहे. तर हे मी पलटी करून याच पद्धतीने मी ही दोन्ही बाजू छान अशा खरपूस रंगावरती भाजून घेणार आहे. तर इथे पहा दुसरी ही बाजू आपली छान अशी भाजून झालेली आहे. तर आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे मी परत आपले या तव्याचं साईडचं तेल यावरती मी परत एकदा पुसून घेतलं. तर अगदी कमी तेलामध्ये हा नाश्ता खूप छान असा तयार होतो. तर याच पद्धतीने मी दुसऱ्यांदाही हे बॅटर घालून घेतलं. नंतरनं हे व्यवस्थित असं पसरून त्याच्यावरती झाकण ठेवून इथे पहा मी दुसरेही याच पद्धतीने करून घेतलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही हा नाश्ता एकदा झटपटमध्ये करून पहा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.